काल इकडे येऊन त्यांनी सांगितलं की म्हणे काय कोकणामधले उद्योगधंदे हे गुजरातला जात आहेत. वा रे वा. 2014 ते 2019 त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होता तुम्ही. 2019 ते आता किती 2020-22 ते काय जे असेल ते काय 23 तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात. म्हणजे या महाराष्ट्रामधल्या गेल्या 10 वर्षातली 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते. का गेले उद्योगधंदे बाहेर? का नाही विरोध केला तुम्ही? उद्योगधंदा आला, मी बरोबर बोलतोय की यांचा खासदार विरोध करणार, आमदार पाठिंबा देणार. आपण का विरोध करतो ते तरी माहितीये का? माहित नाही. जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प कोकणाचा नाश होईल. तिथे जर समजा स्फोट झाला तर काय होईल हे चालन तुमच्या समोर. मी बरोबर बोलतोय? बरोबर ना? त्याचा स्फोट झाला तर काय होईल? मी एक यादी वाचून दाखवतो. मी जगातलं बोलतच नाही, मी फक्त भारतातलं बोलतोय. आता भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहेत? काकरापार पॉवर स्टेशन गुजरात, स्थापना 1993. मद्रास ऑटोमिक पॉवर स्टेशन तामिळनाडू, स्थापना 1984. नारोरा ऑटोमिक पॉवर स्टेशन उत्तर प्रदेश, स्थापना 1991. कासगा ऑटोमिक पॉवर स्टेशन कर्नाटक, स्थापना 2000. राजस्थान ऑटोमिक पॉवर स्टेशन 1980. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र 1969. कुंदकुलम अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडू 2013. एवढे अणुऊर्जा प्रकल्प आता भारतामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा की उद्या जर स्फोट झाला तर किती माणसं कोकणामध्ये मरतील यांची चिंता वाहणाऱ्यांना हे माहित नाही का की भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर हे मुंबईत आहे. न्यूक्लिअर रिएक्टर स्फोट झाला तर कसला स्फोट होतो? न्यूक्लिअर रिएक्टरचा स्फोट होतो. न्यूक्लिअर रिएक्टर मुंबईत आहे. तिथे कधी मला आठवत नाही की बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर दूर लोटा, इथून काढून टाका, असं कधी बोललेलं मला आठवत नाही. पण कोकणामध्ये प्रकल्प येऊ द्यायचा नाही. मग पुढचा कुठचा आता आला तो विरोध झाला, तो नाणार. मग यांचा खासदार जाणार नाणारला विरोध करणार आणि मग लोकांना भडकवणार, बागायती शेती जाते बिते वगैरे वगैरे. माझं असं म्हणणे हे सगळं नंतर. नाणारमध्ये जेवढी जमीन आज अक्वायर केलेली आहे, लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत, कोणी घेतल्या तो जमिनी? कसा रिकामा झाला? आणि नाणार तिकडे होणार, तिथे जमीन आली कुठून? बरं आली तर आली. इथेच फिरत असलेल्या अनेक दलालांनी जमीन लोकांकडनं कमी पैशामध्ये विकत घेतली. मग ह्यांनी नाणारला विरोध केला. मग काय? मग मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं काय बारसू प्रकल्पाचं नवीन नाव ठेवायचं असेल तर बारसू करावं लागतं. आता म्हणे बारसूला हलवा. मग बारसूला म्हणे तिकडे 5000 एकर जमीन तिकडे सापडली. आता बारसू 5000 एकर जमीन सापडली कशी? म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती. बाबांनो, मी तुम्हाला जे सांगतोय ना हे फक्त वरवर पकडू नका. याच्यामध्ये हे सगळे जमिनीचे व्यवहार आहेत. यांच्याच लोकांनी घेऊन ठेवलेल्या सगळ्या जमिनी, हे प्रकल्प आणायचा नाही आणायचा हे सगळं ठरवायचं. मग जिथे जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत तिथे जास्ती मुलांनी सरकार जास्ती पैसे देतं. म्हणजे तुमच्याकडनं 10 रुपयाला घ्यायची गोष्ट आणि सरकारकडनं 200 रुपये घ्यायचे. हे सगळे